राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले, मात्र लांबणीवर पडलेल्या मतमोजणीमुळे विरोधकांनी शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे। सांगलीच्या आष्टामध्ये स्ट्रॉंग रूम समोरच पवारांच्या राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत ठिय्या मांडलेला आहे आणि यामुळे आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम समोरच जोरदार गोंधळ पाहायला मिळाला। विरोधकांनी यावेळेला अनेक सवाल उपस्थित केलेत, बघूया त्याबद्दल सविस्तर। वार्ड क्रमांक 3 चे एकूण 1311 एकूण मतदार आहेत, तर एकूण मतदार दिले तिने 4077 आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले 3109। निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली, यामध्ये जवळपास 2000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे। राज्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलंय। राज्यातील हजारो उमेदवारांचं भवितव्य आता ईव्हीएम मध्ये कैद झालंय। या सगळ्यात नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर आता मतमोजणी 21 तारखेला होणार आहे। त्यामुळे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर संशय व्यक्त करण्यात येतोय। या संशयातून सांगलीच्या आष्टामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमच्या समोरच ठिय्या आंदोलन केलं। ईव्हीएम वरून संशय व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष रस्त्यावर उतरले। या कार्यकर्त्यांसोबत पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील ही आंदोलनस्थळी दाखल झाले। मतदाना दिवशी रात्री जाहीर केलेली आकडेवारी आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप आहे। सकाळी जाहीर केलेल्या मतदानामध्ये 2000ची वाढ असल्याचाही आरोप आहे। एका प्रभागात 1311 मतदान असताना पोर्टलवर 4077 मतदारसंख्या दाखवण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये झालेलं मतदान 2394 असताना पोर्टलवर मात्र 1795 दाखवण्यात आलं। संध्याकाळच्या रिपोर्ट मध्ये एकूण मतदान ज्या झालेल्या रिपोर्ट मध्ये 33328 वोटर्स हे त्यांनी एकूण दिलेले होते। एकूण वोटर्स किती दिलेत बघा, त्यामध्ये वार्ड क्रमांक 3 चे एकूण 1311 एकूण मतदार आहेत, तर एकूण मतदार दिले तिने 4077 आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले 3109। 2 नंबरचा भाग आहे की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले, तर झाले 708, म्हणजे एकूण 7 ते 8 मतदान कुठे गेले। निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली, यामध्ये जवळपास 2000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली। हे पूर्णपणानं चुकीचं आहे। एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33328। एका प्रभागामध्ये तर 1311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी 4077 मतदारसंख्या दाखवल्या, 1311 संख्या आहे। आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या 3056 आहे। ह्यात मतदान झाले 2394, यांनी दाखवले 1795। अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय। हा सर्व गोंधळ आणि आंदोलन झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ आंदोलक कार्यकर्त्यांची भेट घेतली। त्यांच्या तक्रारी समजून घेत त्यांच्या सर्व शंकांचं निरसन करणार असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी जी जिल्हा प्रशासनाची आकडेवारी कळवलेली आहे ती आपल्या नमुना VM3 जो आहे त्याप्रमाणेच कळवलेली आहे। ती आकडेवारी मान्य राज्य निवडणूक आयोगाला पण कळवलेली आहे, त्यामध्ये कोणताही बदल नाही। जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। आपण जे उमेदवारांच्या प्रतिनिधींना VM3 देतोय आणि आमच्याकडचा जो VM3 आहे याची आपण आता पुन्हा टॅली करून जी प्रशासनाने कळवलेली आकडेवारी योग्य आहे आपण ह्यांना ते समजावून सांगत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही टॅली करून त्यांना द्यायला तयार आहोत। 2 तारखेला मतदान झालंय, 21 डिसेंबरला आता मतमोजणी होणार आहे। मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी स्ट्रॉंग रूम बाहेर असा गोंधळ झाला असेल तर अजून 18 दिवस बाकी आहे। या दिवसांमध्ये स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेचा प्रश्न असा उपस्थित केला जातोय। त्यामुळे
सीसीटीव्ही बसवणे, जॅमर लावणे यासह कडेकोट बंदोबस्त तैनात करणंही गरजेचं आहे. सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली.